नमस्कार, मी प्राध्यापक खिलारी SP, इतिहास विभाग, RBNB कॉलेज रामपूर. मागच्या तासिकेला आपण संकल्पनात्मक इतिहास या संदर्भामध्ये आपण इतिहास आणि इतिहास लेखनशास्त्रातील बहिरंग परीक्षण ह्या पद्धतीचा आपण अभ्यास केला. आजच्या तासिकेला आपण अभिलेखागार व मौखिक इतिहास या दोन संकल्पनांचा आपल्याला अभ्यास करावयाचा आहे. आधुनिक इतिहासामध्ये किंवा मध्ययुगीन कालखंडात, प्राचीन कालखंडामध्ये विविध प्रकारच्या संकल्पना उदयास आल्या आणि काळाच्या ओघामध्ये त्या नष्टही झाल्या. काही संकल्पनांमध्ये बदल होत गेले, त्याचं चिरस्थायी स्वरूप नष्ट होऊन नंतरच्या काळामध्ये काही नव्याने उदयाला आल्या. अशा या संकल्पनांचा आपल्याला या तासिकेला अभ्यास करायचा आहे. त्यापैकी पहिली संकल्पना अभिलेखागार. कागदपत्रे हा इतिहास लेखनाचा एक मुख्य स्रोत किंवा प्रवाह समजला जातो. या कागदपत्रातून इतिहासाच्या कालखंडातील अनेक प्रकारच्या प्रमुख घटना, तत्कालीन कालखंडामध्ये झालेले वेगवेगळ्या प्रकारचे व्यवहार, या संदर्भातील विविध प्रकारची माहिती तत्कालीन कागदपत्रे हे पुरवत असतात. म्हणूनच ही कागदपत्रे जतन करून ठेवणे हे इतिहास लेखनाच्या दृष्टिकोनातून किंवा पुढील पिढीच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं असतं. याचसाठी अभिलेखागाराची निर्मिती झालेली असते किंवा अभिलेखागाराची निर्मिती समाजाच्या दृष्टिकोनातून केली जाते. अभिलेखागारामध्ये सर्व प्रकारचे कागदपत्राचे रेकॉर्ड ठेवलेले असते किंवा ते जतन केले जाते. अशा या पुराव्याच्या स्वरूपामध्ये ती इतिहास संशोधकाला किंवा अभ्यासकाला उपलब्ध करून दिली जातात. अभिलेखागारास दप्तरखानाही असं म्हटलं जातं. या अभिलेखागारामध्ये वेगवेगळ्या प्रकारची कागदपत्रे, वेगवेगळ्या प्रकारचं दप्तर जतन करून ठेवलं जातं. ज्या ठिकाणी ऐतिहासिक कागदपत्र जतन करून ठेवली जातात, वेगवेगळ्या कालखंडातील सम्राट किंवा राजे यांची दप्तरं जतन करून ठेवली जातात, त्या ठिकाणाला अभिलेखागार असं म्हटलं जातं. अर्थात अभिलेखागार हे शासकीय पातळीवरती तयार केले जातात. या अभिलेखागाराला स्वतःचं असं खाजगी स्वरूप नसतं. यामध्ये प्रामुख्याने वेगवेगळ्या प्रकारची हस्तलिखितं, वेगवेगळ्या प्रकारची छायाचित्र, दुर्मिळ बखरी, रुमाल, दुर्मिळ नकाशे इत्यादी कागदपत्र या अभिलेखागारामध्ये जतन करून ठेवली जातात आणि अशा प्रकारच्या कागदपत्राची या अभिलेखागारामध्ये तशा प्रकारची सरकारी किंवा शासकीय दप्तरी नोंद केली जाते. ज्याप्रमाणे आपण पाहतो की वास्तू संग्रहालयामध्ये ज्याप्रमाणे पुरातत्वीय वास्तू जतन करून ठेवली जातात, अगदी त्याच प्रकारे अभिलेखागारामध्ये ऐतिहासिक कालखंडातील वेगवेगळ्या प्रकारची कागदपत्र जतन करून ठेवली जातात. अशा प्रकारे आपण अभिलेखागाराचा अर्थ पाहिला.
यानंतर पुढचा मुद्दा अभिलेखागाराची वैशिष्ट्ये. पहिलं वैशिष्ट्य म्हणजे या अभिलेखागारावर शासकीय नियंत्रण असतं. अभिलेखागार अर्थ सांगताना सांगितलं की ही शासकीय माध्यमातून निर्माण केली जातात. साहजिकच या अभिलेखागारावरती शासकीय नियंत्रण प्रस्थापित झालेलं असतं. शासनाद्वारे त्याची निर्मिती केली जाते. खाजगी व्यक्तीला किंवा संस्थेला अशा प्रकारची अभिलेखागार निर्माण करता येत नाही. याचाच अर्थ शासकीय नियंत्रण आणि शासकीय निर्माण केलेली अभिलेखागारे या ठिकाणी इतिहास संशोधकाला किंवा अभ्यासकाला उपयुक्त ठरू शकतात. याचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे कार्यालयीन स्वरूप. शासकीय निर्मिती आणि शासकीय नियंत्रण असल्याकारणाने अभिलेखागाराचं स्वरूप हे पूर्णपणे कार्यालयीन स्वरूपाचं असतं. जसं एखाद्या कार्यालयामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा लेखनिक किंवा कार्यालयीन स्टाफ असतो, अगदी त्याच प्रकारे कार्यालयीन स्टाफ हा या अभिलेखागाराच्या कार्यालयामध्ये असतो. या अभिलेखागारामध्ये प्रत्येक गोष्टीची नोंद केली जाते. कागदपत्राची तर केली जातेच, परंतु या अभिलेखागाराला भेटीस आलेली व्यक्ती आणि त्या व्यक्तीचा येण्याचा उद्देश याची देखील नोंद या ठिकाणी कार्यालयामध्ये केली जाते. यानंतर तिसरं वैशिष्ट्य म्हणजे कागदपत्राचं व्यवस्थापन. अभिलेखागारामध्ये वेगवेगळ्या कालखंडातील वेगवेगळ्या प्रकारच्या घराण्याची साम्राज्याची कागदपत्र ठेवलेली असतात. शासकीय दृष्टिकोनातून या कार्यालयाचं व्यवस्थापन अत्यंत काटेकोरपणे केलं जातं. कागदपत्राचं कालखंडानुसार रेकॉर्ड केलं जातं, त्याचं फायलिंग केलं जातं. कागदपत्राची नोंद करून कागदपत्राची सुव्यवस्था केली जाते की ज्यामुळं एखाद्या संशोधकाला ती कागदपत्र अगदी अल्प वेळामध्ये उपलब्ध होऊ शकेल. थोडक्यात काय तर कागदपत्र हे कालखंडाच्या दृष्टिकोनातून पूर्णपणे त्याचं वर्गीकरण केलं जातं आणि अशा प्रकारचं केलेलं वर्गीकरण हे संशोधकाला किंवा अभ्यासकाला अगदी योग्य वेळी आणि तात्काळ उपलब्ध होऊ शकतं. अभिलेखागाराचं चौथं वैशिष्ट्य म्हणजे स्थायी स्वरूप. अभिलेखागाराचे सर्वात मुख्य वैशिष्ट्य म्हणजे त्याचं स्वरूप हे कायमस्वरूपी किंवा स्थायी स्वरूपामध्ये असतं. एखाद्या ठिकाणी अभिलेखागार स्थापन केल्यानंतर त्याच्या कार्यालयामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल केला जात नाही किंवा त्याची जागाही बदलली जात नाही. सरकारी दप्तरामध्ये त्याची नोंद असल्याकारणानं आणि शासनाचं नियंत्रण असल्याकारणानं या ठिकाणी त्याचं स्वरूप हे स्थायी आणि कायमस्वरूपी असतं. यानंतर अभिलेखागाराचं महत्त्व. अभिलेखागाराचं महत्त्व सांगत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या इतिहासकारांनी अभिलेखागाराला किती महत्त्व आहे किंवा या ठिकाणाला इतिहास लेखनाच्या दृष्टिकोनातून अभ्यासाच्या दृष्टिकोनातून किती महत्त्व आहे त्याचं महत्त्व विशद केलेलं आपल्याला आढळून येतं. अभिलेखागारामध्ये वेगवेगळ्या प्रकारची दुर्मिळ स्वरूपाची कागदपत्र असतात. वेगवेगळ्या कालखंडातील कागदपत्र असतात. त्यामुळं साहजिकच इतिहास अभ्यासकाला संशोधकाला आपला विषय त्याचं संशोधन करण्यासाठी या अभिलेखागारातील ही कागदपत्र उपयुक्त ठरू शकतात. अशा प्रकारे कागदपत्र संशोधनाच्या दृष्टिकोनातून अभिलेखागाराला महत्त्वाचं स्थान असलेलं आपल्याला आढळून येतं. त्यानंतर दुसरं महत्त्व ऐतिहासिक संशोधनासाठी आवश्यक असलेली माहिती या अभिलेखागारामधून मिळू शकते. इतिहास संशोधकाला अभ्यासकाला
आपला विषय निवडल्यानंतर कोणकोणत्या प्रकारची कागदपत्र आवश्यक आहेत या संदर्भात चाचपणी करावी लागते। अशावेळी आपल्या विषयाच्या संदर्भात माहिती मिळवण्यासाठी त्याला प्रामुख्याने एका ठिकाणी मिळणारी कागदपत्र त्याच्या दृष्टिकोनातून अभिलेखागार हे अतिशय महत्त्वाचं असतं। अभिलेखागारामध्ये कागदपत्राचं कालखंडानुसार वर्गीकरण केलेलं असतं। त्यामुळं संशोधकाला आपल्या विषयाची माहिती तात्काळ आणि सुलभ पद्धतीमधून अभिलेखागारामधून मिळू शकते। म्हणून इतिहास संशोधकाच्या दृष्टिकोनातून अभिलेखागार हे अतिशय महत्त्वाचं आहे। याशिवाय अभिलेखागारामध्ये शासनाच्या विविध प्रकारच्या योजनांची माहिती, वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यपद्धतीची माहिती या अभिलेखागारामध्ये उपलब्ध होऊ शकते किंवा अभिलेखागार किंवा ते कार्यालय अशा प्रकारच्या माहितीचं ते जतन करू शकतं। त्यामुळं साहजिकच सर्वसामान्य लोकांना सरकारी योजनेची आणि कार्यपद्धतीची माहिती अभिलेखागारामधून मिळू शकते। म्हणून सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून माहिती मिळवण्याच्या दृष्टिकोनातून अभिलेखागाराला महत्त्वाचं स्थान असलेलं आपल्याला आढळून येतं। त्यानंतर चौथं महत्त्व म्हणजे यातील कागदपत्र आणि रेकॉर्ड हे प्रशासकीय दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे असतात। अगदी प्राचीन कालखंड, मध्ययुगीन कालखंड किंवा आधुनिक कालखंड या कालखंडातील असलेली प्रशासकीय रेकॉर्ड हे इतिहास संशोधकाच्या दृष्टिकोनातून, अभ्यासकाच्या दृष्टिकोनातून तर महत्त्वाची असतातच, परंतु वर्तमान काळातील किंवा भविष्य काळाचा वेध घेत असताना त्याची पार्श्वभूमी पाहण्यासाठी या कागदपत्राचा उपयोग या ठिकाणी महत्त्वाचा ठरू शकतो। त्यानंतर पाचवं महत्त्व, अभिलेखागारामध्ये विशिष्ट कालखंडाची माहिती प्राप्त करून घेण्यासाठी दप्तरखान्यातील दप्तर अत्यंत उपयुक्त असतं। मगाशी सांगितल्याप्रमाणे या अभिलेखागारामध्ये वेगवेगळ्या प्रकारची कागदपत्र, वेगवेगळ्या प्रकारच्या सरदार घराण्यातील दप्तरं ही उपलब्ध असतात। कार्यालयीन व्यवस्थापनेमध्ये ही कागदपत्र, ही दप्तरं त्याचं वर्गीकरण केलं जातं। उदाहरणार्थ शिवकाळातील कागदपत्र, शिवकालखंडातील वेगवेगळ्या प्रकारच्या सरदारांची कागदपत्र किंवा दप्तरखाने किंवा पेशवे कालखंडातील दप्तरखाने याचा उपयोग या ठिकाणी इतिहास संशोधकाला किंवा इतिहास अभ्यासकाला निश्चित स्वरूपामध्ये होऊ शकतो। अशा प्रकारे आपण या संकल्पनेमध्ये अभिलेखागाराचा अर्थ, अभिलेखागाराची वैशिष्ट्य आणि महत्त्व आपण पाहिलं। यानंतर पुढची संकल्पना मौखिक इतिहास। इतिहास लेखनाच्या दृष्टिकोनातून थोडक्यात प्राचीन काळ ते मध्ययुगीन कालखंडापर्यंत इतिहास लेखनाच्या विविध प्रकारच्या परंपरा असलेल्या आपल्याला आढळून येतात। याशिवाय वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारचे सिद्धांतही उदयास आलेले आपल्याला दिसून येतात। या लेखन परंपरेच्या आधारे या ठिकाणी प्राचीन कालखंड, मध्ययुगीन कालखंड आणि आधुनिक कालखंड या कालखंडातील इतिहास जतन करून ठेवला जातो। या जतन करून ठेवलेल्या परंपरेमध्ये मौखिक इतिहासाला लेखन परंपरेमध्ये किंवा इतिहास लेखन प्रक्रियेमध्ये अतिशय महत्त्वाचं स्थान असलेलं आपल्याला आढळून येतं। कारण इतिहासामध्ये किंवा संशोधकाला मौखिक परंपरेद्वारे अनेक प्रकारची ऐतिहासिक माहिती मिळू शकते। या माहितीच्या आधारावर शास्त्रोक्त आणि योग्य भाग घेऊनच इतिहास लेखकाला लिखाण करावं लागतं। या इतिहास लेखन परंपरेमध्ये म्हणजेच मौखिक इतिहास लेखन परंपरेमध्ये विश्वासार्हतेचं प्रमाण हे
अत्यल्प किंवा खूपच कमी असलं तरी इतिहास लेखनाच्या दृष्टिकोनातून मौखिक परंपरेला इतिहासाच्या संदर्भात अतिशय महत्त्वाचं स्थान असलेलं आपल्याला आढळून येतं. या मौखिक इतिहासाच्या दृष्टिकोनातून आपल्याला या 6 मुद्द्यांचा अभ्यास करायचा आहे. त्यातील पहिला मुद्दा म्हणजे पूरक कथा. अगदी प्राचीन काळापासून भारताचा जर विचार केला तर इतिहास परंपरा ही अगदी प्राचीन काळापासून आहे, पण फारसं लिखाण झालेलं आढळून येत नाही. प्राचीन काळापासून भारताच्या इतिहासाच्या संदर्भामध्ये अनेक प्रकारच्या दंतकथा ह्या प्रचलित असलेल्या आपल्याला आढळून येतात. त्या इतिहासातील कोणत्या घटनांशी संबंधित असतात या संदर्भात आपल्याला अभ्यास करावा लागतो. उदाहरणार्थ, प्राचीन काळातील गौतम बुद्ध, चंद्रगुप्त मौर्य, कौटिल्य इत्यादींच्या मौखिक कथा आजही आपण ऐकतो. मध्ययुगीन काळातील मुहम्मद घुरी, पृथ्वीराज चव्हाण, राणी पद्मावती, अल्लाउद्दीन खिलजी यांच्या मौखिक पुराणकथा याच्या आधारावरती तत्कालीन राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि इतर परिस्थितीचा अंदाज आपल्याला पूरक कथा किंवा पुराण दंतकथेवरून आपल्याला घ्यावा लागतो. अर्थात यामध्ये काही अतिशयोक्तीचा भाग सोडला तर शास्त्रीय दृष्टिकोनातून यातून बरीचशी माहिती आपल्याला मिळू शकते. त्यानंतर दुसरा मुद्दा आख्यायिका. मौखिक परंपरेतील आख्यायिका हा एक महत्त्वाचा भाग आहे, परंतु या आख्यायिका सर्वसाधारणपणे अधिकाधिक दैविक सिद्धांतावर अवलंबून असतात. उदाहरणार्थ, प्राचीन भारताच्या काळातील किंवा वैदिक कालखंडातील दसरासू युद्धातील ऋषी वस्तुमित्राची भूमिका, मध्ययुगीन काळातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात असलेल्या आख्यायिका यातील काही अलंकारिक भाग सोडला तर अनेक घटनांचा आपल्याला इतिहासाच्या दृष्टिकोनातून आपल्याला आढावा घेता येतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये अनेक प्रकारच्या आख्यायिका आपल्याला असलेल्या आढळून येतात. उदाहरणार्थ, अनेक बखरीमध्ये अनेक प्रकारचे शिवाजी महाराजांचे उल्लेख आढळून येतात. यामध्ये प्रामुख्याने आग्रा भेटीच्या संदर्भामध्ये छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या कैदेतून कशा प्रकारे अचानक गुप्त झाले आणि रायगडावर प्रगट झाले. म्हणजे थोडक्यात या ठिकाणी दैवी सिद्धांतावर आधारित किंवा शिवाजी महाराजांना अवतार पुरुष म्हणून संबोधलं गेलं. यामधून अलंकारिक भाग सोडला किंवा अतिशयोक्तीचा भाग सोडला तर अनेक प्रकारच्या घटनांचा आपल्याला आढावा घेता येतो. त्यानंतर तिसरा मुद्दा वाकप्रचार. इतिहास परंपरेतील वाकप्रचार हा एक महत्त्वाचा घटक संबोधला जातो, कारण भूतकाळातून घडून गेलेल्या घटना म्हणजेच गतकाळातून घडून गेलेल्या घटना या घटनेच्या संदर्भामध्ये अगदी ग्रामीण पातळीपासून तर थेट नगरांपर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे वाकप्रचार प्रचलित झालेले आपल्याला आढळून येतात. उदाहरणार्थ, हे वाकप्रचार एखादी व्यक्ती किंवा त्या घराण्याशी संबंधित असतात. उदाहरणार्थ, पेशवे कालखंडातील धचा मा करणारी, रावास मारावे, खुल्म खुदा ना खुल्म बादशाह का, अम्मल कंपनी सरकार का. त्यानंतर होता जीवा म्हणून वाचला शिवा इत्यादी वाकप्रचार या ठिकाणी ऐतिहासिक घटनेच्या संदर्भात असलेले आपल्याला आढळून येतात. उदाहरणार्थ, पेशवे कालखंडातील नारायणराव यांना ठार मारले गेले या संदर्भामध्ये जे पत्र पाठवलं होतं त्या पत्रामध्ये आनंदीबाईंनी धचा मा केला, म्हणजे धरावे ऐवजी मारावे असलेलं, आणि
नारायणरावांचा खून करण्यात आला. या वाक्प्रचारावरून आपल्याला या संदर्भात असलेली व्यक्ती, धचा मा करणारी व्यक्ती किंवा ती घटना, या ऐतिहासिक घटनांची माहिती आपल्याला मिळू शकते. किंवा होता जीवा म्हणून वाचला शिवा या संदर्भामध्ये आपल्याला अफजल खान प्रकरण या संदर्भातील घटनेचा आढावा घेता येतो. यानंतर चौथा मुद्दा पोवाडे. मौखिक इतिहासामध्ये लेखन परंपरेतील पोवाडे या महत्त्वाच्या घटकाला इतिहास लेखनामध्ये अत्यंत महत्त्वाचं स्थान असलेलं आपल्याला आढळून येतं. या पोवाड्यांचा उदय साधारणपणे मध्ययुगीन कालखंडात झाला. महाराष्ट्रामध्ये पोवाडे हे प्रामुख्याने पराक्रमी किंवा महान व्यक्तीच्या कर्तृत्वावर तयार केले गेले. उदाहरणार्थ छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या कारकिर्दीमध्ये अनेक मोठे पराक्रम केले. त्यांच्या कर्तृत्वावर त्या कालखंडामध्ये अनेक प्रकारचे पोवाडे उपलब्ध झाले. पोवाडेमध्ये प्रामुख्याने वीररसाचं वर्णन केलेलं आपल्याला आढळून येतं. कधीकधी अतिशयोक्तीसुद्धा असू शकते. त्यामुळं अलंकारिक किंवा अतिशयोक्तीचा भाग सोडला तर ऐतिहासिक घटनेच्या दृष्टिकोनातून किंवा एखाद्या व्यक्तीच्या कर्तृत्वाच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी पोवाडे हे इतिहासाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे ठरतात. इतिहास लेखनाच्या दृष्टिकोनातून, अभ्यासाच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी पोवाड्याद्वारे आपल्याला ऐतिहासिक घटनांचा आढावा घेता येतो. त्यानंतर ऐतिहासिक म्हणी किंवा खंडकाव्य. पाचवा मुद्दा खंडकाव्य. खंडकाव्य हा एक काव्याचाच प्रकार प्रामुख्याने मानला जातो. खंडकाव्यामध्ये प्रामुख्याने मोठ्या प्रमाणामध्ये सादरीकरणाला महत्त्व असतं. उदाहरणार्थ या खंडकाव्यामध्ये एखाद्या राजाच्या जन्मापासून तर त्याच्या मृत्यूपर्यंत त्याच्या कारकिर्दीचा पूर्णपणे आढावा घेतला जातो. अर्थात काही खंडकाव्यामध्ये दीर्घकाल चाललेल्या लढाईची माहितीही मिळते. ती लिहून घेतली जातात. पण ही खंडकाव्ये लिहिणारा कवी हा प्रतिभा संपन्न असावा लागतो. अशा प्रकारे खंडकाव्याद्वारे आपल्याला एखाद्या राजाची कारकीर्द संपूर्णपणे मिळू शकते किंवा ऐतिहासिक दृष्टिकोनातून या खंडकाव्याद्वारे आपल्याला त्या घराण्याच्या एखाद्या राजाच्या, सम्राटाच्या कारकिर्दीचा आढावा घेता येतो. याशिवाय खंडकाव्यामध्ये दीर्घकाल चाललेल्या लढाईचं वर्णन पण असू शकतं. त्यातून आपल्याला ऐतिहासिक कालखंडामध्ये झालेले संघर्ष याचा आपल्याला आढावा घेता येतो. त्यानंतर ऐतिहासिक म्हणी. लौकिक व्यवहारामध्ये अनेक प्रकारच्या म्हणी बोलताना किंवा लिहिताना वापरल्या जातात. तर काही ऐतिहासिक प्रसंगामुळे, घटनांमुळे काही म्हणी ह्या तयार होत असतात. तर काही म्हणी ह्या काळाच्या उदरामध्ये गडप होतानाही दिसतात. काही म्हणी शिवकालखंडातील म्हणी आजही टिकून असलेल्या आपल्याला दिसून येतात. उदाहरणार्थ गड आला पण सिंह गेला या म्हणीच्याद्वारे आपल्याला तानाजीनं केलेला पराक्रम, सिंहगड किंवा कोंढाणा यावरील संघर्ष या संदर्भाची आपल्याला माहिती होऊ शकते किंवा तो संदर्भ आपल्याला कळतो. त्यानंतर होता जीवा म्हणून वाचला शिवा या संदर्भामध्ये अफजल खान आणि शिवाजी महाराज भेट यांच्यातील संघर्ष आपल्या डोळ्यापुढे येतो. अशा रीतीनं या म्हणीद्वारे सुद्धा आपल्याला ऐतिहासिक घटनांचा आढावा घेता येतो. यानंतर शेवटचा मुद्दा
मौखिक इतिहास लेखनाची वैशिष्ट्ये. ऐतिहासिक परंपरा ह्या प्राचीन काळापासून चालत आलेली एक परंपरा असलेली आपल्याला आढळून येते. परंतु या मौखिक इतिहास लेखनामध्ये बऱ्याचशा गोष्टी ह्या सत्य आढळून येत नाही किंवा अनेक प्रकारच्या त्रुटी आपल्याला त्यामध्ये दिसून येतात. अर्थात मौखिक इतिहास हा थोडा बाजूला करून आपल्याला काही दुय्यम साधनावरती अवलंबून राहावं लागतं. विशेषतः हिंदू समाजामध्ये इतिहास लेखनाचा व स्मरणाचा महत्त्वाचा दृष्टिकोन असतो. अनेक प्रकारचे इतिहास प्रसंग हे साहित्यामध्ये उतरवत असताना काही दिवस, काही महिने किंवा काही वर्षांनी ते मांडले जातात. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे मराठेशाहीच्या काळातील निर्माण झालेल्या अनेक प्रकारच्या बखरी. उदाहरणार्थ सभासद बखर, 91 कलमी किंवा 96 कलमी बखर, चित्रगुप्त बखर. ह्या बखरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूच्या नंतर काही वर्षांनी लिहिल्या गेल्या. त्यामुळं स्मरणाच्या आधारावर लिहिलेल्या बखरीमुळं अनेक प्रकारच्या त्रुटी ह्या या बखरीमध्ये दिसलेल्या आपल्याला आढळून येतात. तर अशा प्रकारे या इतिहास लेखनाची आपल्याला वैशिष्ट्य पाहिजे. त्यातील पहिलं वैशिष्ट्य म्हणजे मौखिक इतिहास हा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होत जातो. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे वैदिक कालखंडातील वेद हे मौखिक पद्धतीनं, पारंपरिक पद्धतीनं एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे आले. साहजिकच एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होत असताना नंतरची पिढी त्यामध्ये आपल्या व्यक्तिमत्वाचा ठसा उमटवण्याचा प्रयत्न करते किंवा त्याच्या स्मरणातून काही गोष्टी बाजूला जातात. त्यामुळं बऱ्याचशा ऐतिहासिक घटनेमध्ये उणिवा तयार होण्याची शक्यता असते. यामधील दुसरं वैशिष्ट्य म्हणजे इतिहासकारांना कागदपत्री नोंदी जतन करण्यास मदत करतो. मौखिक इतिहास लेखक किंवा लेखन यामधून आपल्याला साहित्य वाङ्मय या दृष्टिकोनातून अनेक प्रकारच्या ऐतिहासिक घटना किंवा नोंदी जतन करता येतात. अर्थात मौखिक इतिहासामधील ह्या नोंदी ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या असू शकतात, परंतु दुय्यम प्रतीच्या साधनांचा आधार घेऊन त्याची चाचपणी केली जाते. म्हणून मौखिक इतिहासाला, त्या नोंदींना किंवा मौखिक इतिहासाला इतिहासामध्ये महत्त्वाचं स्थान असलेलं आपल्याला आढळून येतं. मौखिक इतिहासाचं तिसरं वैशिष्ट्य म्हणजे या इतिहासामुळे सरकारी नोंदणीमध्ये अधिक तपशील टाकून त्या परिपूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातो. उदाहरणार्थ एखाद्या दुय्यम साधनांमध्ये शिवकालखंडातील एखादी गोष्ट आढळून येत नाही किंवा ती अपूर्ण आहे. अशावेळी मौखिक इतिहासाच्या दृष्टिकोनातून एखादी घटना किंवा एखादा प्रसंग जर उपलब्ध झाला तर त्यामध्ये तो आपण मांडून ती ऐतिहासिक घटना आपण पूर्णत्वास नेऊ शकतो. अर्थात अशा प्रकारच्या उणिवा लक्षात घेऊन त्या दुरुस्त करण्यासाठी मौखिक इतिहासाच्याद्वारे आपल्याला एक प्रकारे मदत होऊ शकते. मौखिक इतिहास लेखन परंपरेच्या दृष्टिकोनातून चौथं वैशिष्ट्य म्हणजे मौखिक इतिहासाद्वारे नवी पिढी आणि जुनी पिढी हे एकमेकांना जोडण्याचा प्रयत्न करतात. त्यातून प्राचीन रूढी, परंपरा, चालीरीती याबद्दल जुन्या पिढीकडून नव्या पिढीला वेगवेगळ्या प्रकारची माहिती मिळू शकते. अर्थात काही उणिवा काढून चांगल्या बाबी स्वीकारून त्या स्वीकारल्या जातात. ही समाजाच्या किंवा पुढील पिढीच्या दृष्टिकोनातून एक सांस्कृतिक किंवा जमेची बाजू असू शकते. त्यानंतर पाचवं वैशिष्ट्य म्हणजे या इतिहासामुळे अनेक पैलू प्रकाशित येतात. इतिहासातील अनेक घटना, त्यांचं महत्त्व अधिक जवळ येण्यास मदत होते. उदाहरणार्थ सिंधू संस्कृतीच्या संदर्भात
ऐतिहासिक पुरातत्वीय साधनं जरी आढळली तरी पण साहित्याच्या दृष्टिकोनातून काहीही उपलब्ध होऊ शकलं नाही. तरी पण संशोधकांनी पुरातत्वीय साधनांचा अभ्यास करून ही सिंधू संस्कृती, तिचं संस्कृती, सामाजिक स्थिती, धार्मिक स्थिती ही उभं करण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो. अनेक प्रकारचे पैलू या ठिकाणी प्रकाशात आणण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळं साहजिकच गतकाळातील घडलेल्या घटना, त्याचं महत्त्व हे अधिक जवळ येण्यास त्यामुळं मदत होऊ शकते आणि चांगल्या गोष्टीचा स्वीकार या ठिकाणी पुढील पिढी करू शकते. त्यानंतर मौखिक इतिहास लेखनातील 6वं वैशिष्ट्य म्हणजे या इतिहासाची कार्यक्षमता आणि तात्कालिकता हे गुण असतात. जो भूतकाळाचा साक्षीदार असतो, लोकसाहित्य साक्षर असाक्षर व्यक्तींना अप्रत्यक्षपणे शिक्षण देण्याचे महत्त्वाचे कार्य हा मौखिक इतिहास करत असतो. सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे मौखिक इतिहास हा कार्यक्षम, त्यानंतर तात्कालिकता हे विविध प्रकारचे गुण हे मौखिक इतिहासामध्ये असतात. थोड्याफार प्रमाणामध्ये सत्यांशापासून मौखिक इतिहास हा थोडाफार दूर गेलेला असला तरी इतिहास लेखनाच्या दृष्टिकोनातून इतर साधनांचा संदर्भ घेऊन या ठिकाणी प्रत्यक्ष घटनेजवळ जाण्याचं काम हा मौखिक इतिहास करीत असतो, कारण तो भूतकाळाचा साक्षीदार असतो. यामध्ये लोकसाहित्य साक्षर असाक्षर व्यक्तींना यातून अप्रत्यक्षपणे शिक्षण देण्याचं महत्त्वाचं कार्यही या ठिकाणी मौखिक इतिहास हा करीत असतो. त्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला असं म्हणता येईल की जात्यावरील ओव्या, वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणी, वेगवेगळ्या प्रकारची शेतीवरील गीतं यातून मोलाची भर पडते आणि अशा प्रकारे मौखिक इतिहास लेखनाद्वारे साक्षर असाक्षर यांनाही वेगळ्या प्रकारचं मार्गदर्शन यातून मिळू शकतं.